आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली आहे। बीड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती आलं। याच बालाजी तांदळेला 6 आरोपी करा अशी मागणी या ठिकाणी जरांगे आणि धनंजय देशमुखांची आहे। मी तपासासाठी मदत करत होतो असं स्पष्टीकरण यावर बालाजी तांदळेनं दिलंय। तर बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्ती आहे। बालाजी तांदळे हा सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांच्या अटकेवेळी सुद्धा पुण्यातच पोलिसांच्या सोबत होता अशी ही माहिती समोर येते। 100% बालाजी तांदळे उर्फ महाराज का काहीतरी त्याला म्हणतात। नाही त्याला नाही, महाराज दुसरा संजय कोणते महाराज आहेत काय माहिती। तात्या म्हणते त्याला, बाला तात्या। बाला तात्या हा तात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा मावस भाऊ असावा। हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। त्यांनी असं सांगितलंय की माझी गाडी जी आहे ती तपासासाठी पोलिसांनीच घेतलेली होती आणि त्याचा रेकॉर्ड देखील त्यांनी दाखवलेला आहे, तो समोर येतोय आता। 100% काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी 9 एकूण मागण्या आहेत, त्यातल्या 2 मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे। माझी गाडी पोलीस वापरत होते याचं पत्र अधिकृत रेकॉर्डवर आहे असंही तांदळे म्हणतात। माझा तोच मुद्दा आहे, ते पोलिसाचा आम्ही प्रश्न पोलिसांना विचारू की त्याची गाडी तुम्ही कशासाठी वापरली, तुमच्याकडे गाड्या नव्हत्या का, ते आम्ही त्यांना विचारू। पण तुम्ही हे सांगितलंय का बालाजी तांदळेनं की मी आरोपींच्या जामीन घेतल्यात 6 तारखेला, ॲट्रॉसिटी दाखल नाही होऊ दिली, राजकीय दबाव टाकला पोलिसांवर, त्याचा रेकॉर्ड आमच्याकडे पण आहे, ते देखील आम्ही सांगणार आहोत। परंतु आरोपीची जामीन त्या दिवशी घेतली नसती, त्यांना काहीतरी शिक्षा होऊ दिली असती तर तुम्ही खरे हत्यार आहेत ज्यांनी आरोपीचं समर्थन केलंय, आरोपींना सगळ्या गोष्टी पुरवल्यात, तुम्ही आरोपी आहेत खरे। ज्या दिवशी 6 तारखेला भांडण झालं त्याला पुढच्या वरच्या कोणाच तरी माणसाचा फोन आला असेल की आपल्या जे आरोपी आहेत किंवा जे आपले लोक आहेत त्यांना कोणीतरी काहीतरी तिथं घटना घडली, तू जा, 5 मिनिटाच्या अंतरात तिथं येतो तो, म्हणजे तो ह्याच्यात सामील आहे ना। हे वाईट काम होतं तरी तिथं आला, त्यांच्या जामीन घेण्यासाठी त्याला सांगितलं वरून, त्यांनी जामीन घेतल्या, त्याच्यामुळे त्याच्यावर संशय म्हणजे तो 100% आरोपी आहे ना, ते सिद्धच आहे। ते काय ह्यानी माझी गाडी पोलिसनी वापरली म्हणून तो थोडंच निर्दोष होणार आहे। यापूर्वी बालाजी तांदळेची चौकशी करावी अशी मागणी केली, आम्ही सांगितलेलं आहे, त्याच्यात आम्ही लेखी दिलेलं आहे की यांची चौकशी करण्यात यावी। आता ते जर स्वतःला CID समजत असतील किंवा ते जर असं म्हणत असतील की माझ्या गाडीनंच सगळे चोर सापडलेत किंवा सगळे आरोपी सापडलेत, तर त्याचा खुलासा आम्ही CID कडून घेऊ, त्यांच्याकडून घ्यायची आम्हाला आवश्यकता नाही।